हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनसोक्त स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मेथीची भाजी कशी करणार आहोत. ते अगदी 5 मिनिटात साध्या सोप्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत. तर ही भाजी कशी करणार आहोत ते आपण बघूया. तर इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे कूट, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ हे सर्व घेतलेले आहे. तर एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊ आणि त्याच्यात लसूण आपण असा थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेऊया. बघा, थोडंसं आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची. ती सुद्धा आपण थोडीशी फ्राय करून घेऊया. हे बघा, लसूण असा छान ब्राउनिश कलर मध्ये असा फ्राय झालेला आहे. अगदी 5 मिनिटात ही रेसिपी होते. तर यामध्ये आता आपण घालूया मेथीची भाजी, जी की आपण स्वच्छ धुवून नीट करून घेतलेली आहे. यामध्ये सर्व भाजी आपण घालून घेऊया. हे बघा, गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. मी ही भाजी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बघा, सर्व भाजी आपण घालून घेतलेली आहे. आता आपण ही भाजी मिक्स करून घेऊया. गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. हे बघा, मी मिक्स करून घेत आहे भाजी. भाजी नितळलेलंच हे थोडं बहुत भाजीतलंच पाणी आहे. पाणी आपोआप सुटते याला. आता आपण यामध्ये घालूया शेंगदाण्याचे कूट 1 चमचा. 1 मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे मी इथं. शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, तुम्ही खाली बघू शकताय पाणी सुटलेलं आहे भाजीला. हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ही भाजी अशीच हाय फ्लेमवर आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे. सर्व मिक्स करून घेऊया आपण, मीठ कूट वगैरे घातलेले. हे बघा, भरपूर पाणी खाली सुटलेलं आहे भाजीला. हे भाजी नितळलेलंच फक्त पाणी आहे, एक्स्ट्राचं पाणी मी घातलेलं नाही आहे. बघा, आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. हे बघा, तर आपली भाजीतलं जे काही पाणी होतं ते आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर आपली छान अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवली आहे. 5 मिनिटात मेथीची भाजी तयार होते. ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. हे बघा, आपण ही भाजी चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, कोणत्याही भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो.